आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून इतर कोणी आमदार मिळावा म्हणजेच माझ्या कारकिर्दीसोबत तुलना होईल इतकी विकासाची कामं करून सुद्धा हरलोय। बारामतीत बोलताना अजित पवारांचं हे वक्तव्य। अजितदादा बारामतीमधूनच लढणार, ते बारामती सोडतील असं वाटत नाही। लोकांच्या सहानुभूतीसाठी अजित पवारांचा प्रयत्न। निवडणूक न लढण्याच्या दादांच्या भूमिकेनंतर आव्हाडांचा टोला। शरद पवारांनी कधीच अर्थखातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर तो निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवार यांचा पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं त्याची ताकद काय असते हे त्यांना कळलं नसेल, आव्हाडांचं पलटवार। पवारांच्या डोक्यात काय हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही। 2019ला पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं। फडणवीसांनी केलेल्या टीकेवर राऊतांचं उत्तर। राऊतांच्या मालकाला दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतोय। ठाकरेगडाचं मशाल चिन्ह ही फडणवीसांची देण। राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेवर नितेश राणे यांची टीका। अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल। सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची महायुतीमधील नेत्यांसोबत बैठक। जागा वाटपासह महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। तर अमित शहा उद्या लालबागच्या राजाचंही दर्शन घेणार। राज्यातील जनता अमित शहांना शत्रू मानते। शहांना महाराष्ट्रात लुटायचं आहे, कमजोर करायचंय। शहा लालबागचा राजाही गुजरातला घेऊन जातील। राऊतांचा शहांवर हल्लाबोल। 4000 कोटी निवडणुकीला काढून ठेवणारा सामान्य माणूस आहे का? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। तर सामान्य जनतेचा मुख्यमंत्री ठेकेदाराचं राज्य चालवत नाही। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल।